स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं. दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक हा घटक आपण पाहतोय. त्यापैकी व्यवहारी अपूर्णांकावरील व्यवहारी अपूर्णांकाची तुलना म्हणजेच व्यवहारी अपूर्णांक दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकातील छोटा अपूर्णांक किंवा मोठा अपूर्णांक कोणता हा उपघटक आपण शिकतोय. त्याच्यामध्ये आपण 2-3 नमुन्याचे प्रश्न गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन बघू शकता. दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक नावाची प्लेलिस्ट बनवली. त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. आता हा प्रश्न कसा सोडवायचा ते बघूया. इथं आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो छेदाचा आणि अंशाचा अंतर किंवा छेदाधिक अंशाधिक आहे हे बघितल्यानंतर अंशाधिक आहे का छेदाधिक छेदाधिक आहे, अंशाधिक आहे का छेदाधिक 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 छेदाधिक. जर फरक समान असेल तर आपली ट्रिक होती. फरक 3 आहे, फरक 3 आहे, फरक 5 आहे, फरक 4 आहे. फरक समान नाही त्यामुळे आपल्या जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलं जी ट्रिक आहे ती ट्रिक इथं लागू पडत नाही. मग हे उदाहरण सोडवायचं कसं? आणि इथं आपल्याला नवीन एक संकल्पना शिकून घ्यायची आहे. सममूल्य. सममूल्य म्हणजेच सारख्या किमतीचा सममूल्य अपूर्णांक. कालच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण सोडवत सोडवत एक संकल्पना शिकलो होतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करायला शिकलो होतो. अंशाधिक अपूर्णांकाचं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायला शिकलो होतो. आता आपण दिलेल्या अपूर्णांकात सममूल्य अपूर्णांक कसा असतो ते हे उदाहरण सोडवत सोडवत शिकणार आहोत. अपूर्णांकाचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय 5/8 आणि 9/16 यांच्यामध्ये आपण रिलेशन निर्माण करू शकतो. 5/8 आणि 9/16. तसंच 4/7 आणि 10/14 यांच्यामध्ये रिलेशन निर्माण करू शकतो. ते रिलेशन कसं निर्माण होतंय बघा. इथं 16 छेद आहे, इथं 8 आहे. जर या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक, सममूल्य म्हणजेच सारख्या किमतीचा अपूर्णांक आपण मिळवला, तो मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथला छेद या 16च्या बरोबरीचा करावा लागेल. म्हणजे तुलना करण्यासाठी आपल्याला 16च्या बरोबरीचा केला तर तुलना होणार. याची तुलना करण्यासाठी आपण याला 2 न गुणतोय. छेदाला 2 न गुणलं की अंशाला सुद्धा आपल्याला 2 न गुणावं लागणार. आणि मग त्यानंतर आपल्याला नवीन अपूर्णांक मिळतोय 10/16. इथं 10/16 नवीन अपूर्णांक मिळाला. इकडे बघूया आपण. इथं 10/14 आणि 4/7 आहे. 7ची दुप्पट 14 आहे, 14ची निमपट 7 आहे. जर या अपूर्णांकाचा छेद 14 करून सममूल्य अपूर्णांक मिळवला तर या दोन्हीची तुलना आपण करू शकतो. तसं इथं पण या दोन्हीचा छेद 16 करून आपण तुलना करणार आहे. इथं पण तुलना केली. मग 14 करण्यासाठी याला 2 न गुणावं लागेल, याला 2 न गुणावं लागेल. याला 2 न गुणल्यामुळे याची किंमत न बदलण्यासाठी 2 न गुणलं. 4×2 8, 8/14. आता आपल्याला नवीन अपूर्णांक मिळाला 8/14. इथं नीट लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. 10/16 आणि 9/16, 8/14 आणि 10/14 हे दोन वेगवेगळे अपूर्णांक आपल्या समोर आहेत. या अपूर्णांकाचा छेद समान आहे, 16 आहे. ज्यावेळेस अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा, अंश 10 9 आहे, या दोन्ही 10 मोठा आहे त्यामुळे अपूर्णांक कोणता मोठा होईल? ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. याप्रमाणे या दोन्हीतला हा अपूर्णांक मोठा ठरणार आहे. त्याच पद्धती इथं बघूया. इथं छेद दोन्हीचा 14 आहे. ज्यावेळेस अपूर्णांकांचा छेद समान असतो त्यावेळेस अपूर्णांकाचा अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा. 8 आणि 10 मध्ये अंश कोणाचा मोठा आहे? हा मोठा आहे. अंश मोठा, अपूर्णांक मोठा. म्हणजे या दोन्ही 10/14 हा अपूर्णांक मोठा आहे. आपल्याला विचारलंय मोठा, इथला हा लहान आहे, इथला हा लहान आहे. आपल्याला विचारलंय का ह्या 4 मोठा. ह्या मोठ्यातला आणि ह्या मोठ्यातला जर मोठा ठरवला तर 4 मोठा आपल्याला समजणार आहे. त्यामुळे ह्या मोठ्यातला आणि ह्या मोठ्यातला आपल्याला फरक काढायचा आहे. बघूया आपण. 10/16 व 10/14. आता आपल्या समोर 2 अपूर्णांक आहेत, 10/16, 10/14. यांच्यातील मोठा अपूर्णांक ठरवायचा. इथं छेद समान नाही. अपूर्णांक लहान मोठं ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? छेद समान करून घेणार. त्यापेक्षा आपण एक करू शकतो. या दोन्हीचा तिरकस गुणाकार 10 × 14. तसंच या दोन्हीचा तिरकस गुणाकार करू शकतो
16 गुणिले 10, याची व्हॅल्यू आली 140, याची व्हॅल्यू आली 160. आता सांगा मोठं कोण आहे? 160 मोठा आहे, म्हणजे 10/14 हा अपूर्णांक मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा 10/16 म्हणजेच 5/8 अपूर्णांक हा या दोन्ही मध्ये लहान आहे. म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक हा झाला, 2 नंबरचा अपूर्णांक हा झाला. आणि आपल्याला 3 आणि 4 ठरवण्यासाठी यांची तुलना करून यांच्यातला मोठा कोण काढावा लागणार आहे. अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचा क्रम सुद्धा ठरवू शकतो. यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहतोय. उदाहरण आपल्याला दिलंय 7/9, 4/7, 13/21, 15/18. अपूर्णांक सगळे छेद अधिक आहेत. फरक 2चा आहे, 3चा आहे, 8चा आहे, 7चा आहे. फरक समान नाही. त्यामुळे आपण शिकलेल्या ट्रिकनुसार छोटा किंवा मोठा अपूर्णांक ठरवू शकत नाही. परंतु अपूर्णांकाचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतंय 7/9 आणि 15/18 या दोन अपूर्णांकामध्ये सममूल्य अपूर्णांक मिळून आपण तुलना करू शकतो. तसंच 4/7 आणि 13/21 या दोन अपूर्णांकाची तुलना करून त्यांच्यातला मोठा ठरवू शकतो. तर तो कसा ठरवायचा, सममूल्य अपूर्णांक कसा काढायचा ते बघूया आपण. 7/9 आणि आपल्याला 15/18. आता 18 असणारा याचा सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आपल्याला, म्हणजे ह्या दोन्हीची तुलना होणार. जर या 9 ला 18 करायचं असेल तर त्याला गुणिले 2 करावं लागणार आहे. आणि मग या अपूर्णांकाची किंमत बदलू नये म्हणून या 7 ला सुद्धा आपल्याला 2 न गुणावं लागणार आहे. म्हणजे 14/18 हा नवीन अपूर्णांक मिळणार आहे. आणि 14/18 आणि 15/18 दोन्हीचा छेद समान झाला 18. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. म्हणजे या दोन्ही अपूर्णांकामध्ये हा अपूर्णांक मोठा ठरतोय, हा अपूर्णांक मोठा ठरतोय. आता या दोन अपूर्णांकाची तुलना करायची आपल्याला. त्यांचं सममूल्य अपूर्णांक काढावं लागेल. 4/7 आणि 13/21. आता या 7चा 21 छेद असणारा 4/7चा सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आपण. कसा, ज्याचा छेद 21 असेल. याचा छेद 21 करण्यासाठी आपल्याला याला 3 न गुणावं लागेल. जर छेदाला 3 न गुणला असेल तर आपल्याला अंशाला सुद्धा 3 न गुणावं लागेल. अंशाला 3 न गुणलं 12/21. आता आपल्याकडे दोन अपूर्णांक झाले, 12/21, 13/21. या दोन्हींचा छेद समान झाला. छेद समान असताना ज्यावेळेस अपूर्णांकाची तुलना करतो, ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. म्हणजे या दोन अपूर्णांकामध्ये हा अपूर्णांक मोठा होतोय, हा अपूर्णांक लहान आहे. इथला हा मोठा, इथला हा मोठा. या दोघातून जर मोठा काढला तर आपल्याला एकूणातला मोठा मिळणार आहे. मग आपण करूया 15/18 आणि 13/21. आधी आपण याला असं करू शकतो, 3×5=15, 3×7=21. आणि मग किंवा असं न करता सरळ आपण गुणाकार करूया. 15×21 बरोबर 18×13. 21×5 105, हातचे गेले 10. 21 आणि 10 31, 315. आणि इकडं 13×8 हातचे गेले 10. 13×1 13 आणि 10 23. 234 आणि 315 यांच्यामध्ये मोठा कोण आला, 315 आला. म्हणजे 15/18. 15/18 म्हणजेच हा अपूर्णांक हा सगळ्यातला मोठा अपूर्णांक ठरणार आहे. हा अपूर्णांक 2 नंबरचा ठरणार आहे. 3 नंबरचा आणि 4 नंबरचा ठरवण्यासाठी आपल्याला यांच्यामध्ये तुलना करावी लागणार आहे. आणि मग उतरता क्रम किंवा चढता क्रम याच्यावर आपण ठरवू शकणार आहोत. चला पुढचं उदाहरण बघूया. याच पद्धतीनं आपल्यासमोर आणखीन एक उदाहरण आहे. सगळे अपूर्णांक छेद अधिक आहेत. इथं फरक 10चा आहे, इथं फरक 14चा आहे, इथं 2चा आहे, इथं 3चा आहे. आपण सुरुवातीला शिकलेल्या ट्रिकनुसार याचं उत्तर निघत नाही. पण आपल्या असं लक्षात येतं की दोन अपूर्णांक आपण सारख्या किमतीचे बनवू शकतो आणि त्यांच्या तुलना करून मोठा ठरू शकतो. म्हणजे सममूल्य अपूर्णांकाची संकल्पना आपल्या इथं शिकून घ्यायची. परत एकदा सममूल्य अपूर्णांक मिळवायचे. सममूल्य अपूर्णांक मिळवून
संबंधित दोन अपूर्णांकामध्ये तुलना करायची आहे. आता 14/24 आणि 8च्या पाड्यात 24 आहे म्हणून 8/5 यांच्यामध्ये आपण सममूल्य अपूर्णांकाचं रिलेशन बनवू शकतो 5/8. आता या 5/8चा सममूल्य अपूर्णांक पण त्याचा छेद कसा असला पाहिजे 24 असला पाहिजे तो बनवायचा. म्हणजे 8ला 24 मध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला गुणिले 3 करावं लागणार 24 केलं. पण या अपूर्णांकाची किंमत बदलू नये म्हणून छेदाला पण 3 गुणला असेल तर अंशाला पण 3 न गुणावं लागणार म्हणजे 15/24. आणि मग 14/24 आणि 15/24 हे दोन अपूर्णांक आपल्या समोर निर्माण झाले. यांचा छेद समान आहे 24 आहे. ह्या दोन्हीत मोठं कोण झालं ज्याचा अंश मोठा तो मोठा म्हणून हा अपूर्णांक मोठा होईल. कोणता अपूर्णांक मोठा झाला या दोन्हीमध्ये 5/10 अपूर्णांक मोठा झाला. त्याच पद्धतीनं 11/25 आणि 3/5 यांच्यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे. इथं 25 आहे इथं 5 आहे. ह्या 5ला आपण 25 मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा 3/5 चा आपण सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो. तो मिळवण्यासाठी आपल्याला 5ला छेदाला 5 न गुणावं लागतंय म्हणजे अंशाला सुद्धा 5 न गुणावं लागणार. 15 3 15 आणि 5 5 25. आता नवीन अपूर्णांक आपल्याला याचा सममूल्य अपूर्णांक मिळाला 15/25. या दोन्हीमध्ये तुलना करायची. छेद समान आहे 25/25 आहे. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजे इथं या दोन्हीतला हा अपूर्णांक मोठा आहे. आपल्याला विचारलंय मोठा मग या दोन मोठ्यांची जर आपण तुलना केली 3/5 आणि 5/8 या दोन मोठ्यांची जर तुलना केली तर तुलना करताना आपण काय करू 3 गुणिले 8 आणि 5 गुणिले 5. हा गुणाकार आला 24 हा गुणाकार आला 25. म्हणजे इकडली बाजू लहान झाली इकडली बाजू मोठी झाली म्हणजे या चारीतला मोठा अपूर्णांक कोणता झाला हा झाला. 2 नंबरचा अपूर्णांक हा झाला. आणि या दोन्हींची तुलना करून आपण तिसरा चौथा मिळवू शकतो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर निघते. परत आपल्याला एक उदाहरण आहे 15/19 5/8 31/38 17/24 आणि यातला सगळ्यात मोठा अपूर्णांक विचारलाय. आपण पहिल्या दिवशी शिकलेल्या ट्रिकनुसार छेदाधिक अपूर्णांक आहे. फरक इथं 4चा आहे फरक इथं 3चा आहे इथं 7चा आहे इथं 7चा आहे आपण ठरवू शकत नाही. मग आपण अपूर्णांकाचं नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतंय की दोन अपूर्णांकाला आपण सममूल्य अपूर्णांकाच्या संकल्पनेत बसवून त्यांची तुलना करू शकतो. मग सममूल्य अपूर्णांकाची तुलना करण्यासाठी बघा 15/19 आणि 31/38. आता मी हेच का निवडले तर मला पाढे पाठ आहेत. माझ्या लक्षात येते छेदाकडे बघितलं तर 19चा पाड्यात 38 आहे म्हणजे मी ह्या 19ला 38 मध्ये कन्वर्ट करू शकतोय. म्हणजे याचा सममूल्य अपूर्णांक मिळवण्यासाठी मी याला 2 न गुणलं याला पण 2 न गुणलं म्हणजे उत्तर काय आलं 30/38. म्हणजे हा 15/19चं रूपांतर सममूल्य अपूर्णांक जर मिळवला 38 छेद असणारा तर तो होतोय 30/38 आणि हा आहे 31/38. दोन्हीचा छेद समान आहे. ह्या दोन्हीमध्ये आता आपल्याला कळतंय की हा अंश मोठा असणारा अपूर्णांक मोठा असणार आहे. आता या दोन अपूर्णांकामध्ये कोणता मोठा बघूया आपण 5/8 आणि 17/24. या 8चा सममूल्य अपूर्णांक ज्याचा छेद 24 असेल असं मिळवायचा आहे. त्यासाठी मला याला 3 न गुणावं लागते आणि याला पण 3 न गुणावं लागणार आहे कारण त्याची किंमत बदलली आहे 15 म्हणजे याची किंमत 15/24 आणि हा आहे 17/24. आता या दोन्हीमध्ये जर तुलना केली तर हा मोठा दिसतोय 17/24चा. आता आपल्याला या दोन मोठ्यांमध्ये 31/38 आणि 17/24 याच्यामध्ये तुलना करायची आहे. आणि मग या दोन्हीमध्ये तुलना करत असताना आपण असं करूया 31 गुणिले 24 आणि 17 गुणिले 38. आता इथं पाढेपाठ पाहिजेत. पाढेपाठ नसतील 24चा 24 1 24 हातचे गेले 2 24 त्रिक 72 आणि 2 74. 17चा पाढा पाठ आहे तर 17चा पाढा म्हणावा लागेल. 17चा पाढा पाठ नसेल तर 7 न गुणून बघूया 7 8 56 5 गेले 7 त्रिक 21 आणि 5 26 आणि 38 मिसळले 6 8 आणि 7 14 646. म्हणजे 646 आणि 744 मध्ये हे मोठा आहे. 31/38 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे
आणि हा 2 नंबरचा अपूर्णांक आहे. या दोन्हीतले किंमत काढून आपण 3 नंबरचा आणि 4 नंबरचा अपूर्णांक काढू शकतो, उतरता करता क्रम ठरवू शकतो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न त्याच स्वरूपाचा आहे, फक्त इथं मोठ्याच्या ऐवजी आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा आहे. मग आपण बाकीचे निकष बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय फरक इथं 1 चा आहे, इथं 5 चा आहे, इथं 2 चा आहे, इथं 3 चा आहे. अपूर्णांक छेदाधिक आहेत, आपण ठरवू शकत नाही. पण नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय याचा आणि याचा समूल्य अपूर्णांक काढून आपण तुलना करू शकतो. तसंच या दोन्हीची समूल्य अपूर्णांक काढून तुलना करू शकतो आणि त्यातला लहान ठरवून, दोन्हीतला लहान ठरवून एकूणतला लहान काढू शकतो आपण. मग 3/4 आणि 13/16 या 3/4 चा सममूल्य अपूर्णांक, सममूल्य म्हणजे सारख्या किमतीचा अपूर्णांक, तोही 16 असणारा. म्हणजे या 4 ला आपल्याला 16 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 4 ने गुणावं लागेल, 16 होईल. परंतु या अपूर्णांकाची किंमत बदलू नये म्हणून आपल्याला या 3 ला सुद्धा 4 ने गुणावं लागणार आहे, 12. म्हणजे या 3/4 चा समूल्य अपूर्णांक आपल्याला मिळतोय 12/16 आणि आपल्याकडे ऑलरेडी 13/16 अपूर्णांक आहे. या दोन्ही मधील आपल्याला कोणता ओळखायचा आहे आता? लहान ओळखायचा. जर छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा. म्हणजे या दोन्हीतला हा लहान आहे. आता राहिलेल्या दोन्हीतला आपल्याला लहान ओळखून काढूया. इथं 13/18 आणि इथं 7/9 हे दोन अपूर्णांक आहेत. या 18 असणारा या अपूर्णांकाचा समूल्य अपूर्णांक आपल्याला मिळवू शकतो. 9 × 2 18. याची किंमत बदलू नये म्हणून आपल्याला 7 ला सुद्धा गुणावं लागेल, 2 न 14/18. 13/18 आणि 14/18 या दोन अपूर्णांकात तुलना करायची. छेद समान आहे. छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. आपल्याला या दोन्हीतला आता कोणता घ्यायचा आहे? लहान घ्यायचा आहे. मग लहान आपण अपूर्णांक घेतला 13/18 आणि या दोन्हीतला 12/16. आता या दोन्हीतून जो लहान असेल ते आपलं उत्तर असेल. मग आपण काय करू? यांचा गुणाकार करू. बघा 12 × 18 बरोबरचं चिन्ह येणार नाही, 16 × 13. 12 × 8 = 96 ला 9 हातचे गेले 6, हातचे गेले 9. 12 × 1 = 12, 9 21. त्याच पद्धतीनं 13 × 78 ला 8 हातचे गेले 7. 13 × 1 = 13 आणि 7 20. इकडे 216 इकडे 208 आहे. लहान कोणते आली? 208 आली. म्हणजे हा अपूर्णांक लहान आला 13/18. हा अपूर्णांक सगळ्यात लहान आला. त्यानंतर 12/16 म्हणजे हा आला. एकूण 4 मधला हा 4 नंबरचा असणार आहे, हा 3 नंबरचा असणार आहे. आणि या दोन्हीतला जो लहान असेल आपण काढलेला आहे तिथं, त्या पद्धतीनं उतरता उतरता क्रम आपण लावू शकतो. तर मित्रांनो, आपण आज व्यवहार्य अपूर्णांकांची तुलना, सर्वात मोठा व सर्वात छोटा अपूर्णांक काढण्यासाठी सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना वापरली, ही ट्रिक वापरली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना या चॅनल विषयी माहिती द्या. धन्यवाद.